नमस्कार, माझ्या गावची माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पालक पनीर। पनीर हा असा पदार्थ आहे की जो लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतो। पण पालक अशी भाजी आहे की लहानांपासून ते मोठ्यापर्यंत खायचं म्हणलं की नाक मुरडतात। मग आज आपण बनवणार आहे दोन्हीची मिक्स भाजी। पनीरसाठी इथे मी पालक बारीक चिरून शिजवून घेतलेले आहे। 100 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। पालक पनीरचा मसाला बनवण्यासाठी इथे एक मी कांदा चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, 5 ते 6 बदाम, थोडे काजू, एक मिरची आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। पनीर मी इथे तुपात भाजत आहे, त्याऐवजी तुम्ही बटरमध्ये पनीर भाजून घेतलं तरी चालेल। 2 चमचे मी तूप टाकते। तूप गरम झालं की त्यामध्ये आपण पनीर भाजून घेणार आहे। तूप गरम झाले आहे, त्यामध्ये पनीर घालून घेऊ। सोनेरी कलर मध्ये पनीर आता आपण छान भाजून घेतलेले आहे। एका बाउल मध्ये काढून घेऊया। पॅन मध्ये पनीर भाजून थोडंसं तूप शिल्लक राहिले, त्या तुपामध्येच आपण वाटण्यासाठी कांदा, टोमॅटो, लसूण हे भाजून घेणार आहे। आता तुपात पहिल्यांदा अगोदर मी भाजण्यासाठी लसूण टाकते। कांदा टाकून घेते। कांदा सोनेरी कलरचा होईपर्यंत भाजून सोनेरी कलरचा कांदा भाजून झालेला आहे, त्यामध्ये आता टोमॅटो घालून घेऊया। त्यामध्ये घेतलेले काजू घालून घेऊया। त्यामध्ये बदाम पण घालून घेऊया। लगेच भाजून घेतलेला मसाला थोडा थंड करून आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया। घेतलेली एक मिरची होती ती ह्या वाटणामध्ये घालून घेणार आहोत। बारीक चिरून घेतलेले कोथिंबीरीतील थोडी कोथिंबीर आपण या वाटणामध्येच घालून घेणार आहोत। वाटण वाटून घेतलं आहे। आता मिक्सर मध्ये शिजवून घेतलेली पालक भाजी बारीक करून घेऊया। पालक भाजी तुम्ही मिक्सर मधून काढू शकता किंवा स्मॅशरने सुद्धा बारीक करू शकता। यामध्ये मी 1.5 दिवा तेल घालून घेते। याऐवजी तुम्ही बटर किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता। तेलामध्ये मी खडे मसाले घालून घेणार आहे। छोटे छोटे 2 दालचिनीचे तुकडे, एक मसाला इलायची, 2 लवंगा आणि 1 तमालपत्र। खडे मसाले थोडेसे तेलात भाजून झाले की त्यामध्ये एक बारीक चिरलेला छोटासा कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा बारीक चिरायचा। अर्धा चमचा जिरे घालून घेते, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हळद, छोटा 1 चमचा लाल घरगुती तिखट चटणी मी घालून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता। हे सर्व एकदा छान भाजून घ्यायचं। तयार केलेलं वाटण तेलामध्ये घालून घेणार आहे। वाटून घेतलेल्या वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण ह्याला तेलामध्येच भाजून घेणार आहे। 1 ते 2 मिनिटांसाठी मसाला आपण छान भाजण्यासाठी झाकून ठेवूया। वाटण छान भाजून झालेलं आहे। आता यामध्ये बारीक केलेली पालक घालून घेऊया। यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ ठेवू शकता भाजी। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते। पालक भाजीला उकळी आलेली आहे। आता यामध्ये भाजून घेतलेले पनीर घालून घेऊया। बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी आपण वरतून घालून घेऊया। 2 मिनिटांसाठी भाजी आपण अशीच झाकून ठेवूया। आपले पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे। पालक पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे। पालक पनीरची भाजी तुम्ही भात, रोटी, चपाती याच्यासोबत सर्व करू शकता। पालक पनीरची भाजी साधी सोप्या पद्धतीने आम्ही बनवलेली आहे। आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।